नमस्कार. नमस्ते. मी हनुमंत कापरे, SLPS वेलनेस या संस्थेचा डायरेक्ट सेलर डिस्ट्रीब्युटर आहे. आपण पुरंदर तालुक्यामध्ये नाझरे या गावी आज आपण गव्हाच्या पिकाचा इतका जबरदस्त रिझल्ट आला आहे. तो रिझल्ट यांचा आला आहे, ते शेतकरी आहेत आपले, त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव विठ्ठल बाळासाहेब नाझिरकर, मुक्काम पोस्ट नाझरे, कडेपठार तालुका, पुरंदर जिल्हा, पुणे. बरं, तुम्ही आपल्याला कोणत्या ह्या गव्हाच्या पिकाचा रिझल्ट कसा आला आहे त्याविषयी जरा सांगा. गव्हाचा पिकाचा रिझल्ट म्हणजे पेरताना पण आहे ना, भुविटा का असली रिझल्ट आलेला आहे. आणि इको हरियाली एक आपण काय केलं होतं, जे आपण गहू पेरताना इको हरियाली आणि भुविटा हे दोन खतं आणि 15-15 एक पिशवी टाकली होती. त्याच्यावरच हा रिझल्ट चांगल्या पद्धतीने आलेला आहे आपल्याला. बरं, तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? एक नंबर. आपले भुविटा आणि इको आरली फक्त पेरणीच्या वेळेस वापरली. आपण पाहतोय की त्याची काळुकी असेल, त्याची वाढ असेल की जबरदस्त पद्धतीने पाहतोय आपण किती त्याचा रिझल्ट आलेला आहे. तर आपण त्याच्याच बाजूला हा जो शेजारी दुसरा प्लॉट आहे तो त्याला वापरलेला नाही आहे, दुसरा शेतकऱ्याचा तो प्लॉट आहे. हा फरक आपण पाहतोय, त्याची वाढ असेल, त्याची काळुकी असेल. हा जो प्लॉट दिसतोय आपण, हा बाजूचा प्लॉट आहे, त्याच्यात पिवळसरपणा आहे त्याच्यामध्ये. आणि हा जो आपला SLPS वेलनेसची ही जी भुविटा इको आरली जे वापरले, तर नक्कीच सर तुम्ही समाधानी आहात? एक नंबर समाधान. इतर शेतकरी लोकांना तुम्ही नक्की सांगाल वापरण्यासाठी? नक्की सांगणार. चालेल, धन्यवाद, थँक्यू.